नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. अंगणामध्ये बाहेर खूप छान अशी फुलं उमललेली आहेत. आधी बाहेर आलं की सगळी फुलं मी बघत असते. खूप छान वाटतं आणि मन प्रसन्न होऊन जातं. ही जी गुलाबाची रोपं आहेत ती 3 वर्ष आधीच लावलेली आहेत आणि ही थंडीमध्ये सगळी जातात. परंतु पुन्हा वसंत ऋतूमध्ये याला पालवी फुटायला लागते आणि ह्या सीझनमध्ये गुलाबाला भरपूर अशी ही गुलाबाची फुलं येतात. ही जी रोपं आहेत ती मी Costcoमधनं घेतलेली होते. मैत्रिणीचे आई-वडील भारतातनं आलेले होते. त्यांना वीकेंडला घरी बोलावलं होतं. इकडे कोणी पाहुणे येणार असतील तर 2 दिवस आधीच तयारीला आम्ही लागतो. सगळा जो मेनू आहे म्हणजे जी काही भाजी करायची आहे किंवा एखादा गोड पदार्थ करायचा आहे, त्याप्रमाणे आधीच दुकानामध्ये जाऊन सगळं सामान आणि भाजी आणली. संपूर्ण घर 1 दिवस आधीच आवरून ठेवलं. वरचंसुद्धा छान नीटनेटकं आवरून ठेवलं. इकडे पटकन दुकानात जाऊन एखादा गोड पदार्थ आणता येत नाही. कारण आम्ही ज्या परिसरात राहतो, त्या परिसरात मिठाईचं दुकान नाही आणि इथे इंडियन ग्रोसरी स्टोअर पण थोडं लांब आहे. पाहुणे घरी येणार असतील, तो गोड पदार्थ शक्यतो घरीच आम्ही करत असतो. आदल्या दिवशी रात्री चक्का बांधून ठेवला आणि दह्यातलं सगळं पाणी छान निथळू दिलं. आंब्याचा सीझन असल्यामुळे आम्रखंड करायचं ठरवलेलं होतं. सकाळी मिस्टरांनी आम्रखंड तयार केलं. त्यावर बदाम आणि काजू पेरले आणि फ्रीजमध्ये हे गार होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिलं. आम्ही एकूण 15 जण होतो. संध्याकाळची 6:30ची वेळ पाहुण्यांना दिलेली होती. त्यामुळे सकाळी देवपूजा, नित्यसेवेचं वाचन सगळं करून समोरचं जे काही आहे ते नीटनेटकं आवरून ठेवलं. नंतर दुपारच्या जेवणासाठी लाईट असं रवा डोसा आणि चटणी केलेली होती. सुट्टी असल्यामुळे दुपारी थोडा आराम करून साधारण 3:30 वाजता मी स्वयंपाकाला लागली. सकाळी फक्त पत्ताकोबीची भाजी चिरून ठेवलेली होती आणि वरण राईस कुकरमध्ये तयार करून ठेवलं होतं. म्हणजे वरणाची डाळ नुसती लावून ठेवलेली होती. त्यामुळे स्वयंपाकाचं काम सोपं होईल म्हणून ही 2 कामं करून ठेवली होती. 3:30 वाजता स्वयंपाकाला लागल्यानंतर सगळ्यात आधी पनीरच्या भाजीचा सगळा मसाला तयार केला. पनीरच्या भाजीला फोडणी दिलं. त्यामध्ये काजू, कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, धने, जिरे, वेलची, तमालपत्र हे सगळं छान तेलामध्ये परतून घेतलं आणि मिक्सरमधनं काढून हे सगळं वाटण 10 ते 12 मिनटं परतलं. नंतर लाल तिखट, किचन किंगचा मसाला टाकून छान पनीरची भाजी तयार केली आणि वरून क्रीम टाकली. चवीनुसार त्यावर मीठ पेरलं. त्यानंतर एकीकडे टोमॅटो आणि शेवग्याच्या शेंगा घालून वरण केलं. त्यामध्ये ओलं खोबरं, कोथिंबीर, आलं, कढीपत्ता, मिरची याचं वाटण घातलं. गूळ आणि आमसूल घातला. त्यानंतर पत्ताकोबीची भाजी करायची होती. मुगाची डाळ आधीच थोडी भिजवलेली होती. पत्ताकोबीच्या भाजीमध्ये मुगाची डाळ, मटार हे सगळं घातलं आणि कढीपत्ता आणि हिरवी मिरचीची त्याला फोडणी दिली. त्यानंतर बटाटे वडे, कैरीचं लोणचं, पुदिना चटणी, खजुराची चटणी, पोळ्या असा सगळा छानपैकी स्वयंपाक तयार करून ठेवला आणि सगळ्यात शेवटी राईस कुकरमध्ये भात लावायचा राहू दिलेला होता आणि तो भात साधारण पाहुणे येण्याच्या अर्धा तास आधीच लावणार होते. राधिकाने टोमॅटो, बटाट्याची रस्सा भाजी तयार करून आणली होती. मैत्रिणीने कलाकंद करून आणला होता. नंतर मी वेळेवर राईस कुकरमध्ये भात लावला. 6:30-7 पर्यंत पाहुणे मंडळी आली होती. त्याआधी आम्ही सगळे छानपैकी तयार होऊन त्यांची वाट बघत होतो आणि पाहुणे आल्यानंतर आम्ही सगळ्यांशी गप्पा मारल्या. गप्पा-गोष्टी झाल्यानंतर सगळ्यांनी जेवणं केली आणि सगळ्यांना खूप सगळे पदार्थ आवडले आणि जेवणं झाल्यानंतर आईने छान गाणी म्हटली. धन्यवाद. होंगी जुबा तोतली सी, पापा हो मामा हो बाबा, पकड़ेंगे हम चांद ताला, चंदा से होगा जो प्यारा, फूलों से होगा जो न्यारा, नाचेगा आंगन में छम छम, नन्हा सा मुन्ना हमारा, कब तक छुपाओगी ऐसे, सीपी में मोती हो जैसे, परियों की नगरी में चलकर आता ही होगा दुलारा, चंदा से होगा जो प्यारा, फूलों से होगा जो न्यारा,
नाचेगा आंगन में छम छम नन्हा सा मुन्ना हमारा.